नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या आडवाटेवरील भटकंतीमध्ये स्वागत. तर धुराळा ट्रेकर्सच्या वर्षाखेर मोहिमेत आपण हरिश्चंद्रगड बाजूच्या कारकाई निरोळी डोंगराच्या वाटांची भटकंती करत आहोत. मागील भागात आपण खिरेश्वर गावातून ट्रेकला सुरुवात करत खराडदारा या नाळवाटेची चढाई केली आणि थोडं वरती बाजूला जात विरुद्ध दिशेला उतरणारी मसाईचा दरा ही झाडी भरली वाट उतरून कोथळे गाव गाठले. नाही आता आम्हाला कसं झालंय कुंजरगड करायचा आहे ना, त्यामुळे आता या भागात आपण कुंजरगडाची एका नवीन वाटेने चढाई करणार आहोत आणि मग गडावरून आजूबाजूचा परिसर, किल्ल्यावरचे अवशेष बघत जवळच असलेल्या सह्याद्रीतील एका नितांत सुंदर गावाला भेट देणार आहोत. हे एक असं गाव आहे की जिथं सूर्य 1 तास आधी मावळतो आणि 1 तास नंतर उगवतो. अशी सह्याद्रीतील धमाल सुख. भटकंती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आपल्याला हा भाव भेटलाय. कुठलं गाव? कोथळ्याचं आहे बघा. आपल्याला अशीच वेळोवेळी माणसं भेटत जावीत जेणेकरून आपली हिरा चाल डांबरीची जी आपली 5-6 किलोमीटर तरी होती ती वाचणार आहे. तर आपण डायरेक्ट हे माल दे की गाडी भर घे. माल देतो का? गाडी दे की. तर आता आपण आहोत तळे गावात. मागे जे मामा भेटले त्यांनी आपल्याला एक वेगळी वाट सांगितली जी की ह्या तळे गावातून फोपसंडी गावात जाते. तर आपण आता तळे गावातून निघालोय आणि मामांनी सांगितलेलं आपल्याला की शीतदाराची वाट वरती चढून जाते. म्हणजे ह्या तळे गावातून फोपसंडीला जोडायला ही शीतदाराची वाट वापरतात लोक इथली. आणि वरती सरपण काटूक गोळा करायला पण ह्या शीतदाराचा उपयोग होतो. तर आपण आता शीतदाराने चढून खिंडीत जाणार आणि जिकडून आपल्याला पलीकडे फोपसंडीत उतरता येतं. पण तिकडं न उतरता आपण कुंजरगडाची चढाई करणार. तुम्हाला दाखवतो वाट. तर रेग्युलर जी विहीर गावातून वाट आहे ती करण्यापेक्षा ही आता नवीन एक वाट कळाली ती करूयात आपण. कारण की ती तुम्ही बघितली असेल बरेच व्हिडिओ वगैरेमध्ये. आता आपण ही नवीन वाट बघूया जी की भारी असेल, एकदम भारी. हे बघा, हे तळेगाव. तळेगावातूनच इथपर्यंत सिमेंटचा रोड आला आहे. तिथून आता ही कच्ची पाऊलवाट मिळाली आणि ही बघा, ही धार आहे ती आहे शीतच्या दाराची. शीतदार. आपल्याला या समोरच्या खिंडीत जायचं आहे आणि हा इकडे कुंजरगड, कोंबड किल्ला. आम्ही आता कुंजरगडला चाललोय. कुंजरगड, कोंबड किल्ला. हां, तुम्ही आता कुठं सरपणाला? कुठं शीतदाराला? जवळच जाणार का? नाही आम्ही पहिल्यांदा झालो. हो हो, आम्हाला का हो हो, खालच्या लोकांनी दाखवली ही वाट. हां हां, आडवं मारायचं. चालेल चालेल. हां हां हां. शिवरात्रीला महादेवाचं मंदिर आहे का बरं? बघा, शिवरात्रीला हां हां. तर शिवरात्रीत मोठा उत्सव भरतो या कोंबड किल्ल्यावर, म्हणजे कुंजरगडावर. तर इथली लोक या शीतदाराचा वापर करत किल्ल्यावर जातात उत्सवासाठी. हा, पण आहे ना जागृत देवस्थान शंकराचं. हे बघा, हे तळेगाव. त्यातून ही सरळ सरळ धार आली आहे. अजिबात चुकायचं काहीच टेन्शन नाही. चांगली मळलेली वाट आहे, बघू शकता तुम्ही. ह्या पुढच्या टेपाडाच्या अलीकडं तिथून ट्रॅव्हर्स आणि मग खिंड अशी वाट आहे. हा कुंजरगड, कोंबडा किल्ला आणि हे वीरगाव बेसचं, जिथून किल्ल्याला वाट आहे जायला प्रॉपर. तर हे बघा, ह्या धारेच्या पलीकडून आपण मसाईचा दारा उतरलो, खाली आलो, कोथळ्यात न जाता या तळे गावात आलो आणि मग तिथून आता हा शीतदारा चढायला घेतला आहे. हा आपल्याला हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला असतोय. ही जी मधली खाच आहे तिथं टोलार खिंडीची वाट आहे. म्हणजे खिरेश्वरमधून टोलार खिंड तुम्ही इकडं पण येऊ शकताय कोथळ्यात. हा कोथळ्याचा भैरवगड. ही हरिश्चंद्रगडाची वेताळ धार. बराच मोठा आहे हरिश्चंद्रगड. इकडं आता गवळदेव, घनचक्कर. इथं हा शिरपुंज भैरवगड.
आणि इकडे माग आपल्याला करंडा दिसतोय. थोडं वरती गेलो की आपल्याला आजोबा पण दिसेल. बघू शकताय काता टप्प्यात पायऱ्या बनवल्यात दगड रचून. चांगली बरेच लोक लाकूड फाटायला वरती येतात. आता इथं पण बरी लाकड तोडत होती माणसं. वाट खरं तर छान मळलेली आहे, पण त्याचा तोटा बी असा आहे, एक झाड नाही वाटत. उन्हाने पक्की लागली आमची. नेमकं 12-1च्या सुमारास चढतोय. अजिबात चालवा ना. आता मागाशी फुटाने खाऊन कसं तरी म्हणलं जरा वरती गेल्यावर खावं. आता परत भूक लागली. कुंजरगड जोरात ऊन लागायला लागले. तरी आपण एक 75% वाट चढून आलोय. आता इथं मस्त कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत बघा. भारी वाट आहे, फक्त उघडा बडका दांड आहे, त्यामुळे उन्हाचा त्रास होतोय लय. कसं होते मला गोडी चिंचेच आठवण म्हणजे एकदम दार आहे आणि झाड नाही अजिबात, त्यामुळे उन्हाचा त्रास येईल. बाकी काय नाही टेन्शन. शीतदारच्या बाजूला एका ठिकाणी बघा कातळात गुहा दिसतीये. राहत असणार आहेत माणसं. बघूयात आपण जरा पुढे जाऊन. चला आम्ही आता थोडी नेहारी करतो. लय भूक लागली. एक झाड गावले सावलीत. हे बघा ना मस्त गुहा आहे. इथं गुरं असणार आहेत. जेव्हा वरती डोंगरावर गवत येतं तेव्हा इथं गुरं आणत असून राहायला असणार लोक गुहेत. अजून तरी हालचाल काय दिसेना गुहेच्या तिकडं. बहुतेक गुराकडे गेले असतील लोक. वर्षाचा काही काळ हे लोक इथं राहतात, जोपर्यंत रानाला चांगलं गवत वगैरे गुरांना खायला आहे, नंतर खाली जातात. हे बघा इकडे सगळं खतबीत आले, शेणबिन सगळं खाली, गुरांचं मलमूत्र. हरिश्चंद्रगडचा बालेकिल्ला तारामती शिखर दिसते आता बघा. आता आपण थोड्याच वेळात वरती जाऊन ट्रॅव्हल्स घेऊ आणि खिंडीत जाऊ. बघा आता धारणी चढून आपण सपाटीला आलोय. परत थोडीशी चढणी आणि हे बघा ह्या झाडी भरल्या टप्प्यातून ट्रॅव्हल्स असणार आहे या खिंडीत जायला. मग खिंडीतून पलीकडं आपण फोपसंडीमध्ये उतरू शकतो आणि किल्ल्यावर पण जाऊ शकतो खिंडीतून. तर आपण आता खिंडीत जाऊ आणि किल्ल्याची भटकंती करून परत खिंडीत येत फोपसंडीत उतरू. पूर्णपणे हताश. फायनली मित्रांनो आम्हाला ट्रॅव्हल्स भेटलेली आहे. हे जेवढं वाटलं तेवढं नव्हतं सोपं. पूर्ण उन्हातून होतं आणि बरीच चढाई होती. यायला खालून वाटलं थोडंसंच आहे आणि बरीच चढाई होती. 2 तास गेले. अक्षरशः लागली या. आता अशी आम्ही ट्रॅव्हल्सवर आलोय. आता इथून आपण खिंडीत जाऊ आणि मग कुंजरगड चढायला येऊ. आता AMKची रेंज दिसायला लागली फक्त मागं. हां चला. तर मित्रांनो फायनली आपण शीतदारा चढून सपाटीला आलो. जिथं ट्रॅव्हल्स आहे कारवीतली हे बघा पूर्ण सावलीतली आहे मस्त. आता शीतदाराने पार आमची वाट लावली कारण की सगळा उन्हात होता. लय वेळ गेला, लय म्हणजे लय वेळ गेला. आता या ट्रॅव्हल्सने आपण पुढे जायचं आहे आणि हा बघा कुंजरगड. लगेच कुंजरगडाची भटकंती करू. छोटे खाणीच आहे, वरती पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत, मंदिर आहे. तो बघून लगेच आपण उतराई करू फोपसंडी बाजूला. तिथून पण आपल्याला बरंच अंतर मारायचे जे दिवसा उजेडी कवर व्हायला पाहिजे. बघूयात आता. ही ट्रॅव्हल्सवरची मस्त सावली, बरं वाटतंय. लय वारं पण आहे, गार गार एकदम. आपल्याला ते खिंडीत जायचं आणि तिथून किल्ला चढायचा आहे.
दगडाला बघ कसं नॅचरल खळगे पडलेत. कुंजरी गडबी आता उन्हातच येणार चालायला. हे बघ कातळा खाली नॅचरल गुहा आहे. शेण आहे काय? पण इथं दगड वगैरे लावून केलेली आहे. इकडे चूल पण बांधली आहे. अरे वा, हे बघा या भागात लयच गुहा आहेत राव. आणि हे गुरांसाठीच आहेत. ठीक आहे, सगळे शेण पडलेले, काही नसावं म्हणजे झाला आत. इथं पण आहे मोठी गुहा. आहेत गुरं राहिले आहेत तिथं 100%. कारण की वाटेवर आता येताना सगळं शेणच दिसत होतं. आता आपण आलोय खिंडीजवळ. या खिंडीत उतरून आपल्याला किल्ल्याची चढाई करायची. वरती रेलिंग दिसते बघा किल्ल्याचं. इथं गुरु पण आहेत चरायला. पलीकडे आता फोपसंडी बाजूचा परिसर दिसेल आपल्याला. बरंच रान हाणायचं आहे आपल्याला अजून. हे बघा आता आपल्याला हटकेश्वर दिसतो बघा. हटकेश्वर नॅचरल ब्रिज त्याचा. आणि हा रांजणा. बर बर इकडे वाट काय यायला. बर बर चालतंय. आपल्याला या बाजूनी खरं तर किल्ल्याची वाट माहिती नाही. हो हो येतो येतो. मावशी गुरं चारायला आले, त्यांना विचारले. थोडंसं पुढे जाऊन चढाई वाटते किल्ल्याची. क्रॅम्प यायला लागले, क्रॅम्प. अचानक म्हणूनच क्रॅम्प यायला लागले साहेबांना उन्हातानाचं. मस्त किल्ल्याची तटबंदी बघू शकता तुम्ही ते. वाटेतच बघा एक खळगं मिळाले मस्त. खोल आहे. 1 2 तिला पण 2 आहेत. तो पलीकडे 3. कुठं आयला बरीच खळगी आहे तिथं. पाणी साठा राहत असेल थोडे दिवस पावसाळ्यानंतर. आले इकडे काय दगडांची रचना आहे बघा ना. खळगीच आहेत सगळीकडे. खळगी आहेत. इथं खळगं, इथं खळगं, तिकडं खळगं. खाली पण बरी दिसली आपल्याला. इकडं पण ही नैसर्गिक बनलेली आहे. खाली एक घर दिसते, त्याचं मच्छन बघा ना. काळी ताडपत्री लावून कसं बनवलंय. जाऊ आपण तिथं आता किल्ल्याची भटकंती केली की. आता आपण खालच्या सपाटीने आलो तर वाट मळलेली चांगली पुढं गेली या. पुढून किल्ल्यावर चढते या. पण इथून एक शॉर्टकट आहे जो या पाईपाच्या बाजूबाजूनेच आलाय. आता आम्ही त्यांनी ट्राय करतोय. इथून बहुतेक तरी असणारी वाट वरच्या जागा किल्ल्यावर. हां बघूयात आता कशी वाट आहे. अरे वा, मस्त वाट मिळाली आम्हाला. हे बघा, ही जरा चोर वाटेसारखी वाटते, कारण की छोटे छोटे पावटे आपल्याला वरती घेऊन चाललेत किल्ल्यावर. हे बघा मस्त वाट आहे एकदम. खरी वाट ॲक्च्युअली तिकडून आहे. आता आम्ही बघत बघत आलो तर इथे मिळाली एक. आणि ह्या छोट्या पावट्या आहेत चढण्यासाठी. लगेचच आपण तटबंदीपाशी आलोय आणि इथला बुरुज ढासायला बघा. आता या रेलिंगच्या खालूनच आम्ही वरती जातो किल्ल्यावर. फायनली आपण किल्ल्यावर प्रवेश केलाय. पहिलेच पाण्याचं टाकं लागले मोठ्याच्या मोठं. कातळ करू. हे बघा, दुसरं भलं मोठं पाण्याचं टाकं लागले. आता आपण थोडं वरती जाऊ माथ्याकडे. पलीकडचा नजारा बघायचा आपल्याला.
हे तिसरं भलमोठं टाकं. इथं तर गुरांनी राडाच घातलाय. इथं पायऱ्या पण आहेत उतरायला. हे चौथं, हे जरा चांगलं दिसतंय कारण की गुरांना उतरता येत नाही इथं, त्यामुळे आपण इथलं पाणी प्यायला घेऊ शकतोय. आणि इथं शिवमंदिर आहे. हर हर महादेव. नंदी शिवपिंड. इकडे पण पाण्याच्या टाक्यांची शृंखला दिसते बघा. थोडंसं पुढे जाऊन बघू आपण. पूर्ण किल्ल्याला बाजूने रेलिंग लावले बघा. मस्त थंडगार पाणी पिऊ आता आपण या टाक्यातलं. इकडं वाड्याचे अवशेष दिसत आहेत. पुढं पण पाण्याचे टाके आहेत बघा. बराच लांबवर पसरला आहे. तर आता आपण हे शेतदार चढून आलो आणि इकडून या झाडी भरल्या कारवीच्या रानातून ट्रॅव्हल्स घेत मग खिंडीत आणि मग खिंडीतून फोपसंडी गावातून येणाऱ्या वाटेने आपण किल्ल्याची चढाई केली. इकडे बघा तारामती शिखर, बालेकिल्ला हरिश्चंद्रगडाचा, नापता डोमा, हा डोमा आणि या साईडचा नापता, हे दोन शिखर पण दिसत आहेत आता आपल्याला. इकडे लांबूर आजोबा, गुईरेदारची खिंड पण दिसते. हा करंडा, मग कात्राबाई, मुडा, गवळदेव, घनचक्कर ही रांग अशीच. त्याच्या मागे आपल्याला कळसुबाई रांग दिसते आणि त्यातलं अलंग मदन कुलंग हे दुर्ग त्रिकूट, त्यातला अलंग एकदम स्पष्ट दिसतोय. आणि इकडं आलात तर हे कळसुबाई साकेरा शिखर. इकडं पांडा, पट्टा, औंधा, बितनगड असे हे किल्ले पुसट आहेत एकदम. तर असा मस्त एक परिसर दिसतोय. हा कारकाईचा डोंगर. तर आता आम्ही किल्ल्याच्या रेग्युलर वाटेने उतरायचा बघतोय आणि तिथून ट्रॅव्हल्स मारून परत आलो आहे त्याच वाटेला, कारण की बरीच उतराई करायला लागेल आणि गाडी वाटेने मग फोपसंडीकडे जायला लागेल. किल्ल्यावर पाण्याची टाकी, वाड्यांचे अवशेष आणि हे शिवमंदिर एवढंच पाहायला मिळते. आता आपण लवकर उतरायला घेऊ कारण की बरीच मजल मारायची अजून आपल्याला. हे बघा पाण्याची टाकी, इकडं पण पाण्याची टाकी आहेत. तिथे एक वाड्याचे अवशेष दिसत आहेत. आता आपण उतरायला घेतली आहे. तिथं डाव्या बाजूला ही हनुमानाची सुबक अशी कातळकोरी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. चला, बजरंग बली की. चला. वाटेने उतराई करत असताना ही भली मोठी नॅचरल गुहा आपल्याला पाहायला मिळते. मला राजगडाची वाघरूची गुहाच आठवली, मी चढलेलो ना त्यात. हां, हे असंच एवढीच जागा आहे त्यात, पण चढायला थोडं टेक्निकल आहे. आता आपण असंच ट्रॅव्हल्स मारत पुढे जाऊ आणि तिथून उतरायला घेऊ. घर बघायचं आपल्याला. किल्ल्याला लागूनच असलेली ही छान झाडी भरली रानवाट. लई बेकार गारवा येत, गार लागायला लागले. ते गारवाचे चालू आहे आपण. ह्यांनी बघा मस्त हरभऱ्याचं पीक घेतलंय. वरती आपण जो पाईप बघितला ना तो बोलतो की हे भिजवायलाच पाणी आणलं असेल त्यांनी.
कारण की इथं पाणी कुठलं येणार. पावसाळ्याचं ओलीव जेवढं करता येईल तेवढं करत असतील, पण हे असं आता बघा इथं वाटाणा लावलाय. वाटाणा पावटा चांगली शेती केली आहे. सह्याद्रीतील आलिशान घरापाशी आपण आलेलो आहे. हे बाळा बस. गुरे येत आतमध्ये. मस्त केले ना, ताडपत्री बांधून मस्त मचान बनवले. आलिशान असे रूम विदाउट चार्ज. आहे का कोण? आहे का कोणी? कोणच नाही वाटतं घरी, सगळी गुराकडे गेल्यात वाटतं. हे एकटाच आहे राखणदार, घराचा राखणदार. सह्याद्रीतील सुख काय ते या घरापासून आपल्याला बघायला मिळते. ही अशी आलिशान रूम. हा डॉगी राखणदार एकटाच आहे घरी. तेव्हा आता त्या घरातले लोक यायला लागलेत गुराकडे गेलेली. आणि सह्याद्रीतील शाळा अनुभवण्यासाठी मस्त ठेवलेली बेंच. काय भारी आहे यार. अथांग सह्याद्री दर्शन अभ्यास करता करता पोरं घेत असेल इथली. हा मजा झालाय उशीर, पण त्या आजी म्हणतात थांबा थांबा. यायला बिस्किट आणाय पाहिजे यार त्याला. असं जायचं. हिने झाडं नाही का उंच दिसतात, त्या झाडांना खाली रस्ते. आता ही शेती तुम्ही कोणत्या पाण्यावर करताय? पाणी काय तर वरच्या पावसाने हे केली हयात 2-4 हौदात ती हा हा तीच ते पाईप टाकलेली. हरभरा केलाय मस्त, पावटा बिवटा वाटाणा सगळं केलं. चांगलं. इथलं इथंच का सगळं? आता तुम्हाला बाजार वगैरे करायचं म्हटलं तर कुठं जाता? हा कोतुळ कोतुळला बाई. आणि एसटी असती हा येते ना मुक्कामी. कधी रात्री येते का? हा तुम्हाला उतूर बी जवळ होत ना. वतूर नाही सारखाच आहे दोन्ही. कोतुळ वतूर सारखंच आहे. आता हे काही महिन्याभराचं झालं काय काम? हा आणि आता गाडी आहे का गावातून? नाही चालतच जाणार. कोपऱ्यापर्यंत. हो चला आजीला भेटून जातो. हा कोपऱ्यापर्यंत म्हणजे. ए बाळा काय रे? कुठल्या? मारून जावं लागेल ना. नाही इथं खाली आहे आपली कारीगर आहे. नाही नाही आम्हाला आहे ना पुढं जाऊन मान खांद्यावर जायचंय, चढायचंय. अरे इकडलं उतरायला लागेल दगडीन मधून. हा माझ्या दारातून इथं खाली वाटायचं ना. आणि रोड आहे असं तिकडं रोडाला पण ह्यांनी लवकर पोहोचल ना आम्ही. हा, उतारानी बसणार. उतारानी या इकडं उतरता या लवकर जा. हे बघा फोपसंडी या खोऱ्यातच वसलेलं गाव. बरंच तुटक तुटक घर आहे त्याची. हे बघ तिथं गावी खाली तिथे टॉवरच्या पाशी. हां तिकडं जरा वस्ती दिसते दाट. तर आपल्याला आता खाली जाऊन ह्या क्रेस्ट लाईनवर जायचं आहे आणि मग तिथून खाली साबळेवाडीत उतरायचे. बरीच चाल आहे अजून. आता वाजलेत 4. हे बघा आता किल्ला राहिला मागं. बरीच उतराई करून आपण आलो आहे. आता ही छान मळलेली वाट मिळाली आहे, तिने आपण खालच्या डांबरीला मिळू जाऊन. आणि मग पुढं आपल्याला सरळ तसंच जायचं आहे. बरंच अंतर मारायचे, नंतर परत चढाई आहे एवढी, आणि मग आपण पलीकडच्या साईडला उतरणार आहे. वाट बघा कशी मस्त दगड रचून बांधून काढली. रांजण्या तिथं बघा कोंबडी लटकून ठेवली आहे आणि कुत्रे खाली. त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. विचारू आपण आजींना. मावशी का बरं तशी उलटी ठेवली आहे? का बरं? खुडूक झाले का लवकर अंडे नाही घालत ना, मग हां हां हिंडत नाही ना लवकर, बसून राहते. होय. आहे. हिरडा हे काय वाळवणार आता? तुम्ही ते फोपसंडी बाजूचे गुहेतले राहणारे बघितले असतील व्हिडिओ. ते बघा इथे आता आपल्याला वेळ नव्हता एवढा,
त्यामुळे आपण आलो आहे खाली. बघू पुढच्या राऊंडला आपण बघू ती गुहा. आता आपल्याला बरंच अंतर चालायचं आहे डांबरीचं आणि नंतर मानखंदा. हे बघू शकता पूर्ण चारही बाजूनी डोंगर आहेत, त्यामुळे इथं उगवतं पण उशिरा आणि मावळतं लवकर. असं हे फोपसंडी गाव निसर्गाच्या सानिध्यातलं. आपण हा बघा आता माथा दिसतोय आपला कुंजरगडाचा. बरंच उतराई केली आणि आता डांबरीने चाललोय आपण. आपल्याला मानखंद्यावर जायचं आहे, तिथून आपल्याला उतराई करायची आहे आणि ती पण दिवसा उजेडी. आता काय होते काय माहिती, बघूयात. चांगली शेती करतायत इकडचे लोक. हे बघा भुईमुग आहे, तिकडे वरती पावटा, बाजरी पण लावली आहे. भात काढून झाले बघा. सह्याद्री दर्शन पथिकालय फोपसंडीमधले हे बघा. इथं प्रेक्षणीय स्थळे काय काय आहेत. आपण केलेला कुंभड किल्ला, दर्याबाई, राणूबाई, काळवंजाई देवी, घोडगडद, बरंच बघायला इथं. खरी तर खरं स्टेला यायला पाहिजे. इथं स्टे आणि जेवणाची सोय होती. इथं नंबर पण दिलेला आहे बघा. मी नंबर टाकतो खाली फोपसंडीचं. तर मित्रांनो, असा होता आपल्या पहिल्या दिवसाच्या भटकंतीमधील दुसऱ्या भागातला फोपसंडी गावापर्यंतचा प्रवास. पुढील भागात आपण मानखांदा या सह्याद्रीतील एका नितांत सुंदर ठिकाणी जात एक अप्रतिम सूर्यास्त अनुभवणार आहोत आणि जवळच असलेल्या गायदर्रा या वाटेने खालच्या साबळेवाडीला पोहोचून परत खिरेश्वर अशी तांगडतोड असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटमधील प्रतिक्रियांमुळे व्हिडिओ बनवण्यास अजून प्रेरणा मिळते. त्यामुळे व्हिडिओ कसा झाला आहे, काही सजेशन असतील तरी नक्की सांगत चला. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.